नमस्कार, मी सुनैना संजय यवतकर, अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेची जिल्हाध्यक्ष आहे, महिला जिल्हाध्यक्ष. सोबत महिला आघाडीची राष्ट्रवादीची जिल्हाध्यक्ष आहे यवतमाळ जिल्ह्याची. आम्ही आज अचानक बाहेरगावी असताना लग्न कार्यालयात जात असताना एक सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय माहिती झाला. तो निर्णय असा आहे की ओबीसीचे आरक्षण अबाधित ठेवून सकल ओबीसींना पूर्ववत 27% आरक्षण हे मिळणार आहे. 2020 पासूनची ही लढाई आम्ही लढतोय सर्वोच्च न्यायालयामध्ये अखिल भारतीय महात्मा फुलेच्या समता परिषदेच्या वतीने. आदरणीय भुजबळ साहेब, आदरणीय समीर भाऊ, आदरणीय पंकज भाऊ यांनी हा लढा कायम ठेवत आज त्या कार्याचा, त्या लढ्याचा एक स्वागत झालेलं आहे. आणि सर्वोच्च न्यायालयाने जो आदेश दिलेला आहे की पूर्ववत स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसीचं आरक्षण पूर्ववत राहावं, यासाठीचा जो निर्णय आहे त्याचा आम्ही हार्दिक स्वागत करतोय. ओबीसीच्या न्याय हक्काला हा मोठा मिळालेला दिलासा आहे, न्याय आहे. आणि हा न्याय आदरणीय मोदी सरकारनी, आदरणीय फडणवीस सरकारनी घेतलेला आहे, आदरणीय दादांनी घेतलेला आहे. त्यासाठी आम्ही या निर्णयाचं हार्दिक स्वागत करतोय. आणि हे असे मोठे निर्णय ओबीसींच्या बहुजनांच्या बाबतीत होत आहेत, त्याचं सुद्धा आम्ही या संपूर्ण ओबीसी, यवतमाळकर, महाराष्ट्र सर्व आम्ही याचं हार्दिक स्वागत करतोय. धन्यवाद. जय ओबीसी. जय ओबीसी.